मी कदमवाकोस्ती गावचा रहिवासी असून लोणी स्टेशन परिसरात राहतो. तर माझ्या परिसरात सध्या समस्या आहेत अतिक्रमणाच्या. हा. सर्वात मोठी समस्या आहे आमची अतिक्रमणाची. हा. जुना पुणे सोलापूर रोड हा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे आणि गेली 5 ते 10 वर्षात त्या रस्त्याकडे कोणी सत्ताधारी असो विरोधक असो कोणीही लक्ष दिलेलं नाहीये. आणि सर्वात जास्त अतिक्रमण कोणत्या रोडला झालं असेल तर त्या रोडला अतिक्रमण झालेलं आहे. 10 फुटाचा रोड सुद्धा म्हणजे टू व्हीलर जाणे आणि एक 4 व्हीलर जर चालली तर रोड बंद होईल, रस्ता ब्लॉक होईल अशी समस्या आहे. परवा दिवशी 2 दिवसापूर्वी इंदिरानगर जनता विकास सोसायटीपाशी एक शनिवारी बाजाराच्या दिवशी ट्रॅफिक जाम झालं. ते जवळपास अर्धा ते 1 तास तिथं ट्रॅफिक जाम होतं. अशा किरकोळ समस्या सुद्धा सुटू शकत नाहीयेत अशी सध्या गावाची परिस्थिती आहे. सर्वात मोठी समस्या आहे कदमवाकोस्ती गावाची आमची पाण्याची. आता जवळपास 10 ते 15 वर्ष झालं मला जसं कळतंय तसं एक दिसाड पाणी आहे आणि ते 45 मिनिटं फक्त पाणी येतं. पूर्ण गावाची समस्या आहे, काही वार्डाचा अपवाद सोडला तर. आणि सगळ्यात दुसरा विषय आहे ट्रॅफिकचा, वाहतुकीचा. हायवेला गेलं तरी हायवे जाम आणि मधल्या जुना पुणे सोलापूर रोड आहे तिकडे गेले तरी तो सुद्धा वाहतुकी वर्दळीचा रस्ता. म्हणजे कमीत कमी 5 ते 10 मिनिटाच्या अंतराला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं घालवावे लागतात. प्राथमिक सोयी सुविधा आता ज्या पूर्वीपासून आहेत त्या तेवढ्याच आहेत. जी पूर्वी कामं झाली ती जैसे ते आहेत. आता आज आमच्या पठारे वस्ती परिसरातला रस्ता घेतलाय तो 15 ते 20 वर्षापूर्वी झालेला रस्ता होता आणि 25 वर्षापूर्वी झालेली ड्रेनेज लाईन होती. ती 25 वर्षांनी आता आमची ड्रेनेज लाईन झालेली आहे आणि रस्ता सध्या काम अजून प्रलंबित आहे. आमच्या निदर्शनात सध्या 2 ते 3 उमेदवार आहेत. अच्छा, कुठल्या पक्षाचे आहेत ते? ते अजून पक्षाचं त्यांना एबी फॉर्म वगैरे ज्या वेळेस मिळेल त्यावेळेसच ते फिक्स होईल. तोपर्यंत सगळे आपापल्या पद्धतीने तयारी करतायत.